माझे नाव आर्य अरुण गवस. मी DMC हाय सेकंडरी मापसा गोवा यामधून आलेली आहे. स्वयंपूर्ण गोवा. स्वयंपूर्ण गोवा म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या आकांक्षा आणि अपेक्षांना प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प होय. स्वयंपूर्ण गोवा म्हणजे आरोग्य, सुरक्षा, सुविधा आणि सन्मानाची खात्री होय. 2 ऑक्टोबर 2020 रोजी गोवा सरकारने स्वयंपूर्ण गोवा हे मिशन सुरू केले, जे गांधीजींच्या ग्राम स्वराज्य संकल्पनेने प्रेरित होते. तसेच आत्मनिर्भर भारत या योजनेला जोडून ही संकल्पना गोवा सरकारने सुरू केली. गोवा देशाची पर्यटन राजधानी असलेला गोवा आज झपाट्याने प्रगतीपथाकडे झुकावत आहे. आरोग्य, सुरक्षा, रोजगार, दर्जेदार रस्त्यांचे जाळे आणि मूलभूत सोयीसुविधा यांचे सरकारकडून भरीव काम सुरू आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा देण्याबरोबरच गोवा अन्य क्षेत्रातही स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करताना आपल्याला दिसतो आहे. कोरोना काळात गोव्याची अर्थव्यवस्था फार संकटात सापडली होती. अनेकांच्या नोकऱ्या या काळात गेल्या होत्या. सर्वत्र बेरोजगारी वाढली होती. तेव्हा गोव्याच्या लोकांना परत स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी हा उपक्रम. यात कितीतरी गावं, पंचायती, महानगरपालिका स्वयंपूर्ण मित्र बनले. स्वयंपूर्ण मित्राच्या माध्यमातून लोक आणि सरकारमधील दुवा जोडत तसेच प्रशासकीय अंतर कमी करण्यासाठी सरकार तुमच्या दारी ही संकल्पनाही अस्तित्वात आणली गेली. स्वयंपूर्ण गोव्याचा मुख्य उद्देश तो म्हणजे शेती, हॉर्टिकल्चर, दुधाचा व्यवसाय, मासेमारी उद्योग या माध्यमातून तरुणांना रोजगारच्या संधी देणं होय. त्यांना प्रशिक्षित करणे. त्याचबरोबरच मागासवर्गीय लोकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करणे. त्यासाठी स्वयंपूर्ण बाजाराचे आयोजन करणे, शिबिर घेणे चालू आहे. यातून बचत गट स्वावलंबी व्हावा हा उद्देश. गोवा सरकारने स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सरकार दळणवळण, पर्यटन, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी उपक्रम आज राबवित आहे. गोव्यातील सरकारी शाळांना स्वातंत्र्य सैनिकांची नावे देणे, प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, गोव्याची ओळख योगभूमी अशी होण्याकरिता प्रयत्न करणे, गोपालन, गोसंवर्धनवर भर देणे, शेतभूमीचे संरक्षण करणे, हरित ऊर्जा प्रकल्पांना उत्तेजन देणे, पर्यावरणपूरक विकास इत्यादी स्तुत्य उपक्रम आज शासनाने हाती घेतल्याचे आपल्याला दिसून येते. गोव्याच्या चौफेर विकासावर लक्ष केंद्रित केले तर लक्षात येते की गोव्याने स्वयंपूर्णतेसाठी कशी मशाल मारली आहे. उदाहरणार्थ, मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, धारगड येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आणि आयुर्वेद महाविद्यालय, जुने गोवा येथे स्थापन करण्यात आलेले कृषी महाविद्यालय, पणजीतील मळा आणि सरकारी मध्यवर्ती वाचनालय यांना जोडणारा ज्ञान सेतू हा पादचाऱ्यांसाठी उभारला गेलेला पूल, साखळी येथील हरित शाळा प्रकल्प, डिचोलीतील छत्रपती शिवाजी महाराज शाळा संकुल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या धर्तीवर गोव्यातील लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तात्काळ तोडगा काढण्याच्या दृष्टीने गोवा सरकारच्या गोवा की बात या शीर्षकाखाली सरकार तुमच्या दारी ही योजना गोव्यात होऊ घातलेले महामार्ग आणि द्रुतगती मार्ग म्हणजेच एक्सप्रेसवे इत्यादी प्रकल्पांमुळे गोव्याचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच पोचले आहे. गोव्याची मुख्य ओळख ती म्हणजे गोव्यातील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे, जैवविविधता, शेती, नद्या, तलाव, शेती, नद्या, तलाव हे लोप पावता कामा नये म्हणून त्यांच्याकडे पुरविले जाणारे विशेष लक्ष. गोवा शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. या अंतर्गत गोव्यात IITs, NITs, नवीन वैद्यकीय महाविद्यालय यासारख्या उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांकरिता शिक्षा पे चर्चा, परीक्षा पे चर्चा इत्यादी कार्यक्रम शासनाने राबविले आहेत. आज जर गोव्याला स्वयंपूर्णतेकडे न्यायचे असेल तर शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक क्षेत्रे वृद्धिंगत करणे आवश्यक. फिल्म, फुटबॉल, फूड या व्यवसायाला प्राधान्य देणारे शिक्षण गोमंतकात दिल्याने येथे जगभरातील विद्यार्थी आकृष्ट होतील. येथील विद्यार्थ्यांना केवळ जॉब मिळवण्यासाठी प्रेरित न करता त्यांना जॉब देणारे म्हणजे जॉब गिव्हर्स म्हणून तयार करणे हे आव्हान गोवा सरकारला व गोवा विद्यापीठाला स्वीकारणे गरजेचे. याकरिता गोव्यात उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था स्थापन करणे, इंटरनेटच्या उच्च दर्जाच्या सुविधा वाढवणे व गोव्यातील शैक्षणिक साधनसुविधांचा विकास करणे इत्यादींवर विचार करणे आवश्यक. गोवा मुक्तीनंतरच्या काळात प्राथमिक शिक्षणाचे जाळे निर्माण करून तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्थापत्य, औषध निर्माण इत्यादी उच्च शिक्षणासाठी सरकारी महाविद्यालय स्थापन करून गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी शैक्षणिक क्रांतीची बीजे रोवली. मुक्तीनंतरच्या एकूण वर्षात गोव्याने शैक्षणिक परिवर्तनासाठी भरपूर झेप घेत आज कितीतरी महाविद्यालये स्थापन केली. या महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान इत्यादी सर्वसामान्य क्षेत्रांबरोबरच
होमिओपॅथी, मेडिकल, फार्मसी शिक्षण, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, चित्रकला, संगीत, कृषी, कायदा, दिव्यांग प्रशिक्षण, कॅटरिंग, हॉटेल मॅनेजमेंट इत्यादींचा समावेश आहे. 2020 मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच NEP घोषित झाले. तेव्हापासून गोवा सरकारच्या विविध खात्यांनी व गोवा विद्यापीठाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी मिळते जुळते प्रयत्न सुरू केले आहेत. पर्यावरण संवर्धन आजच्या काळाची निकडीची गरज, कारण पर्यावरण संतुलन दिवसेंदिवस ढासळत चालले आहे. वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकरण, बदललेली उपभोक्तावादाकडे झुकणारी आपली जीवनशैली, नैसर्गिक साधन सुविधांचा मर्यादेबाहेर उपयोग करणे व मनुष्याची बेफिकीर वृत्ती यामुळे होणारे जल, वायू, ध्वनी, अंतराळ व भूमी इत्यादींचे प्रदूषण व इतर पर्यावरणीय समस्यांनी आज जगभर गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यासाठी पर्यावरणाच्या संरचनेचे, स्वरूपाचे व विविध घटकांचे ज्ञान देऊन प्रत्येकात जागरूक व जबाबदार नागरिक बनवणे गरजेचे, कारण आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे. म्हणूनच शिक्षणाच्या स्तरावर पर्यावरण शिक्षण देणे आवश्यक. पर्यावरण अभ्यासात मनुष्यास व त्याच्या परिसरास उपयुक्त ठरेल अशा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा समावेश केला जावा. मानवी जीवनाचे अस्तित्व राखण्याकरिता आवश्यक उपाययोजना राबविण्याची क्षमता विद्यार्थी अवस्थेपासूनच निर्माण करावी. खरेच 21व्या शतकातील व यापुढील शिक्षण बहुआयामी व आंतरविद्याशाखीय असेल यात तर शंकाच नाही. त्या दृष्टीने गोवा सरकारनेही रिमोट सेन्सिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बायोकेमिकल, फॉरेन्सिक सायन्स म्हणजेच जैवविविधता, इकॉलॉजिकल स्टडीज, परिस्थितिकी अभ्यास इत्यादी विषयात प्रशिक्षण व शिक्षण संस्था सुरू करून विद्यार्थ्यांना जगातील गतिमान व बहुआयामी शिक्षणाची आव्हाने पेलण्यास सक्षम बनवण्याच्या दृष्टीने शासनाने पावले उचलली आहेत. गोमंतकातील उच्च शिक्षण संचालनालयाने या बाबतीत प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. उद्यमशीलता वाढवणे, कौशल्य प्रदान करणे, रोजगार क्षमता वाढवणे, शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे, शैक्षणिक अभ्यासक्रमात औद्योगिक क्षेत्राचा सहभाग व भागीदारी वाढवणे इत्यादींकरिता या खात्याने याआधीच अनेक योजनांचा शुभारंभ केला आहे. गोमंतक प्रदेश 8व्या-9व्या शतकापासूनच संपूर्ण जगताला ज्ञात होता तो त्याच्या व्यापारिक क्षमतेमुळे. दर्यामार्ग व्यापारामुळे प्रसिद्ध असलेले हिंदुस्थानच्या 2 दरवाजांपैकी गोमंतक प्रदेश 8व्या-9व्या शतकापासूनच संपूर्ण जगताला ज्ञात होता तो त्याच्या व्यापारिक क्षमतेमुळे. दर्यामार्ग व्यापारामुळे प्रसिद्ध असलेले हिंदुस्थानच्या 2 दरवाजांपैकी एक असलेले हे शहर, त्याचे नैसर्गिक 24 तास उपलब्ध असलेले असे हे मुर्मुगाव बंदर व नदी परिवहनाने जोडलेली शहरे याकरिता प्रसिद्ध होते. 16-17 देशांशी याचा व्यापारी संबंध होतो. सांस्कृतिक वेदविद्येसाठी हे शहर नावाजलेले होते. संगीत, नाट्य, नृत्य या लोककलांसाठी या प्रदेशाची ख्याती होती. याचे स्मरण करून त्या धर्तीवर आज भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील या प्रदेशाचे केवळ व्यापार क्षमतेमुळे गोमंतक प्रदेश 8व्या-9व्या शतकापासूनच संपूर्ण जगताला ज्ञात होता तो त्याच्या व्यापारिक क्षमतेमुळे. दर्यामार्ग व्यापारामुळे प्रसिद्ध असलेले हिंदुस्थानच्या 2 दरवाजांपैकी एक असलेले हे शहर, त्याचे नैसर्गिक 24 तास उपलब्ध असलेले असे हे मुर्मुगाव बंदर व नदी परिवहनाने जोडलेली शहरे याकरिता प्रसिद्ध होते. संगीत, नाट्य, नृत्य या लोककलांसाठी या प्रदेशाची ख्याती होती. येथे स्मरण करून त्या धर्तीवर आज भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील या प्रदेशाचे केवळ व्यापाराच्याच नव्हे तर संरक्षणाच्या दृष्टीनेही असलेले महत्त्व ओळखून, तसेच निसर्ग सौंदर्य, प्राचीन वास्तू, नैसर्गिक साधनांचा याचे स्मरण करून त्या धर्तीवर आज भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील या प्रदेशाचे केवळ याचे स्मरण करून त्या धर्तीवर आज भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील या प्रदेशाचे केवळ व्यवसायाच्याच नव्हे तर संरक्षणाच्या दृष्टीनेही असलेले महत्त्व ओळखून, तसेच निसर्ग सौंदर्य, प्राचीन वास्तू, नैसर्गिक साधनांचे यांचे महत्त्व ओळखून कृषी, बागायती, पर्यटन, सागरी संशोधन व सागरी परिस्थितिकी, समुद्र विज्ञान, जैवविविधता, पश्चिम घाटाचे वैशिष्ट्य ओळखून गोमंतकाने पुढील शिक्षण नीती ठरवणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने इको टुरिझम, बीच टुरिझम, जैवविविधता यासारखे नवे नवे अभ्यासक्रम राबविणे ही काळाची गरज आहे.